त्या अधिकारी म्हणतात वर जाऊन विचारा. आता वर कुठे, वर जाऊ का विचारा. अजून पुष्कळ वर्ष मी खाली राहणार आहे. एवढ्या लवकर वर काय जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. अजून बरेचसे मला बघायचं आहे, बरेचसे काढायचं. पण तुळजापूरला 300 कोटी देत असताना तिथं देखील हाताने लिहिलेलं आहे. काही लोकांचा विरोध होता. 300 कोटी दिले. मी केविलवाना प्रश्न केला तुळजापूरकरांना सगळ्यांना. काय प्रश्न केला की ज्यांनी 300 कोटी दिली, ज्यांनी 21 टीएमसी पाणी दिलं, या भागात उन्हाळ्यात प्यायला पाणी नव्हतं. आज कांदा उत्पादक, मी सगळ्या शेतकऱ्याकडे फिरलो, कांदा उत्पादक शेतकरी या भागात आहे. भेटी घेतल्या, भाव कमी जास्त झाला. त्यांची आसूर तर पुसावे लागतील. माझ्या हातात काय देणं घेणं नाही, पण भेटी दिल्या एवढं तर सत्य आहे. म्हणून मी फक्त एकच मागितलं, जसं परवा विलास कारखान्यावरती विलासरावांचा पुतळा बसवला, तसं तुळजापूर शहरामध्ये एक 10x20ची जागा द्या. पैसे देऊ नका, पण मला त्यांचा एक पुतळा बसवायचा आहे. ज्यांनी काम केलं त्यांची आठवण चिरंतन राहिली पाहिजे हे आपण लक्षात ठेवा. मी परवा सांगितलं, हो खासदार आले, मी तुमच्या पाठीशी आहे. झालं काय, काही लोकांनी वाटवलं. मी बोलायला खरं म्हणजे इच्छा नाही, पण बोलतोय. काही लोकांनी वावटाळ होतो, काही आमचे असतील, काही विरोधक असतील. त्याला बदनाम कसं करावं, भवितव्यामध्ये याला काही तिकीट मिळू नये. अरे मला कुठे तिकीट मिळवायचं आहे, मला कुठे निवडणुकीला उभा टाकायचं आहे. आता माझं 91 वर्षाचं आहे. मी केलंय ते खूप केलंय, लोकांसाठी केलंय. आज या उस्मानाबाद शहरामध्ये मेडिकल कॉलेज आणलं, बरोबर आहे, तर त्याच्या इमारतीला 300 कोटी रुपये. शिंदे कुठे आहेत? शिंदे, तुम्ही शिंदे. 300 कोटी रुपये विलासरावांनी दिले आणि 300 कोटी रुपये बाबांनी दिले, बरोबर आहे. तर मेडिकल कॉलेज उभारायला एक इमारत झाली. महिलांच्या हॉस्पिटलला 300 कोटी रुपये आणले. आमचे मुस्लिम समाजाचे आहेत, किती दिले मस्जिदीला? 200 कोटी रुपये 2 मस्जिदी करता दिले. एवढा पैसा आणल्याला कोणाच्या लक्षात राहत नाही, कोणी नाव घ्यायला सुद्धा तयार राहत नाही. मला नाव घेण्याची गरज नाही, किमान बदनामी करू नका. आणि कुणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला सोडणार नाही, हेही लक्षात ठेवा. तेवढी ताकद आहे 91 वर्षी त्या मनगटामध्ये अजून ताकद आहे. जी गोष्ट घडली नाही ती घडली. काय चालू आहे लोकांना? प्रत्येक घरामध्ये पक्ष अनेक झाले. आता माझी नातू भाषण केला. काय सांगितलं भाषणात त्यांनी? ते नातू आहे, काँग्रेसला मतदान करा म्हणलं का? कुणाला केलं? इतिहास काय सांगितलं? अहो त्याचं नाव सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही. तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा टाकणार आमचा नातू. हा एक नातू इथं आहे, एक नातू त्यांच्याकडे दिलेला आहे लातूरला. त्यांनी विश्वासाने कारखान्याचं व्हाईस चेअरमन केलं. आज एक नातू 12:30 वाजता कोल्हापूरच्या शाहू पंतू, नातू नाही पंतू, शाहू महाराजांच्या प्रचारामध्ये घोरपडे पंतू प्रचार करतोय शाहू महाराजांचा, काँग्रेसचा. अरे काँग्रेसचं नाव कुणाला ठेवता? ठीक आहे, चुकमूक झाली असेल, कुटुंब मोठं झाल्यावर कुणाच्या घरात फूट झाली. आज खडसे कुठे आहेत आणि त्यांची मुलगी कुठे आहे? शेजारचंच उदाहरण आहे. कोण कुठे आहे, कोण, त्याचा मी उल्लेख काय करणार नाही. पण एक सांगतो, मी दिलेला शब्द पाळणार असतो.
आणि खोट्या अफवा उठून मला कोणी बदनाम केला प्रयत्न केला त्याला मी मुळीच घाबरणार नाही. आजपासून घाबरणार नाही. 1985ला माझा नारळ फोडण्याकरता विलासराव देशमुख आणि मी मुरुडला माझं 1985ला पहिली निवडणूक. 11 गाड्या जळल्या, 11 गाड्या. उस्मानाबादमध्ये तिकीट घ्यायला कोणी तयार नव्हतं त्यावेळेस. राजीव गांधींनी आणि वसंतदादांनी तिकीट दिलं. मी नको म्हणून सांगायला गेलो विमानतळावर सांगलीच्या. दादा म्हणले लढलं पाहिजे, नाही तू लढावं माणूस आहे. अनेक कार्यकर्त्याच्या गाड्या जाळल्या गेल्या, सगळं झालं. काही वेळेला कोण मुलून असतं, काही वेळेला कोणी वेगळं असतं. बरोबर आहे का? नवीन पिढीला ही माहिती नाही. 85ची गोष्ट यांना माहिती आहे. ते आमचे नारळ फोडायला दादाच होते. 6 वेळा मी निवडून आलो. कालच काय घडलं, इतकं माझ्या हातून काय वाईट घडलं होतं. माझा पराभव झाला, वैयक्तिक नुकसान नाही, पण नुकसान हे तुमचं झालेलं आहे हे लक्षात ठेवा. हे भरून निघणार नाही. किती करावा केले, किती द्राक्षाचे मळे केले. ह्या भागातले सगळे द्राक्षे आज एक्सपोर्ट होत आहे, होतात गेले. एक लाख 60-60 लाखाचे द्राक्षे आज एक्सपोर्ट झाले. सगळे मळे फिरले तिथं. हे पाण्यामुळे झालं हे लक्षात ठेवा. याच्यापेक्षा अधिक मी बोलणार नाही. पण विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. कुणाला काय व्हायचं, कुणी आमदार व्हा, कुणी खासदार व्हा आणि जमादार व्हा, पण विनाकारण रोज एक बातमी टाकून बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करू नका. माझं भाषण खरं म्हणजे करणार नव्हतो, कारण माझ्या नातूनच भाषण करून सगळं सांगून टाकलं. त्याचं 4th-5वं भाषण आहे. त्याला सुद्धा सांगितलं मी, अरे बाबा एवढं करतोयस, एक कर, स्वतःचं पेट्रोल स्वतःच्या गाडीत घाल, लोकांचे पैसे घेऊन प्रचाराला जाऊ नको. तेवढी ऐपत तू घ्या निर्माण करून ठेवलेली आहे. असेल तोपर्यंत कर. मी म्हणलं ना, एक पंतू कोल्हापूरला आहे. आत्ता सभेत मी ऐकत होतो, कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या प्रचाराकरता एक घोरपडे नातू आहे पंतू, तिथं भाषण करत होता. एक नातू इथं भाषण करत होता. काही लोकांनी मागच्या वेळेला अडचणीत जाऊन मला पाडण्याचा प्रयत्न केला. त्याच्याबद्दल मला यात दुःख नाही आहे. मला दुःख या गोष्टीचं आहे, विकासाला खीळ बसली. विकासाला खीळ बसली. माझा पराभव म्हणजे विकासाला खीळ बसली. एवढंच बोलतो, याच्यापेक्षा मी जास्त बोलणार नाही. अमित भाई आलेले आहेत. विकासाच्या दृष्टिकोनातून विलासराव साहेबांनी सर्व गोष्टीची मला मदत केली. त्यांचा विसर आम्हाला कधी पडणार नाही. आणि त्यांनी मदत केली. पण आज आपण त्या आलिशान अशा ह्याच्यामध्ये विचार ऐकण्याकरता थांबलात, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आजच्या या प्रचार सभेचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे नेते